कशाला म्हणे पंढरपूरला जावं लागतं. आमच्या दैठण्यातच पंढरपूर झाला आज. कुठं नाही जायचं गरज, तो उभा राहिला डोळ्यासमोर, बस झालं. पंढरीला जाऊन आलो आम्ही, झालं कीर्तनाचं सार्थक. सावता महाराजांना निरोप दिला वारकऱ्यांनी, पण त्यात 2 जण आगाव होते. थोडं राहिलं ना, तुम्ही काळजी करू नका, 9:05 झालेत ना, चालतंय का? नाही, माझं सुद्धा घड्याळावर खूप प्रेम आहे. मी बारामतीच्या पट्ट्यातला आहे ना, वेळेवर असं मला म्हणायचं. थोडं अगदी किंचित आता थोडं राहील. सावता महाराजांच्या शेताला स्वरूप आलं विठ्ठलाच, पण 2 जण आगाव. त्यात एक कामाजी माळी होता, तो विचित्र होता. ऐकताय का? असा एखादा असतोच, त्याला आपली प्रगती सहन होत नाही. आपण काय त्याच्या वाटेला गेलो नसतो, काही नसतो, पण तो त्रास देतो. सापासारखा असतो, सदैव वाढवा वाढवा येतो. काजवा एक दिवशी पुढे चालत होता आणि त्याच्या तुमच्यासारखं काय रे गावातला तुला माझ्या मस्तीत मी चमकतो ना, बरं का सचिनजी? असं कोण म्हणत होता? काजवा. कुणाला? माझ्या मस्तीत मी चमकतो ना. साप म्हणला म्हणून तर तुला गिळायचंय. अरे पण माझ्या मस्तीत मी चमकतो ना. साप म्हणला तुझ्या चमकण्याचा तर मला त्रास आहे. असे बरेच साप काजव्यानो तुमच्या अवतीभोवती आहेत. काय डॉक्टरनं वाटोळ केलं नाही त्याचं, काय विठ्ठल महाराजांनं वाटोळ केलं नाही त्याचं, सचिनजींनी काय केलं नाही, सागर महाराजांनी केलं नाही, दत्ताबुवानं काय केलं नाही, पण चमकतंय ना ते. मग ते गिळायला येतो कोण? साप. तसाच होता तो. कामाच्या मळ्यानं सावता महाराजाचा मळा पेटवला. महाराजांना दुःख झालं. काय करता चुलत भाऊ असून? एक वाक्य सांगतो. एकदा अर्जुन जेव्हा गर्भगळीत झाला होता, लढणार नाही म्हणला होता, तेव्हा त्यानं कृष्णाजवळ गारानं मांडलं होतं. नीट ऐका, काय म्हणला होता माहित आहे? अर्जुन म्हणे, कृष्णा, अरे जे समोर आहेत ते आपलेच आहेत रे, त्यांच्या विरोधात कसा लढू? कृष्णाने एका वाक्यात उत्तर दिलं, जर आपले आहेत तर समोर काय? एवढं जरी कळलं तरी कीर्तन कळलं. आपले आहेत तर समोर काय? नाही पण माझा चुलत भाव आहे, माझ्या घरातला आहे. अरे मग समोर का? तो तुझ्या बाजूला यायला पाहिजे ना. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं परक नेमकं कोण आहे. कामाच्या माळ्यानं मळा पेटवला, दुःख झालं, महाराजांनी सहन केलं. सहनच करणं साधूचा स्वभाव आहे. आयुष्यात सुखी राहण्याचा एक मंत्र पाठ करा सर्वजण. माझं अख्खं कीर्तन विसरा, पण सुखी राहायचंय ना, मग ऐका. त्रास असून सुद्धा प्रामाणिक राहणं, राग असून सुद्धा शांत राहणं, श्रीमंत असून सुद्धा साधं राहणं, आणि ज्ञान असूनही नम्र राहणं, हे ज्याला जमतं त्याला सुखी राहायला जमतं. हे सुखी राहण्याची व्याख्या आहे. त्यामुळे सुखी राहा. आता किती प्रयत्न केल्यावर साधू होईल? साधू होण्याची परंपरा बाबा फार कठीण आहे. तिकडे जायला निर्माण मोहा जितसंग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त काम हा, एवढं सगळं असावं लागतं. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा नका. नामस्मरण करूनही देव मिळेल ना. दोघाकडे देव आहे. ज्याच्या खिशात पैसा काळजात देव, जे तर संपत्ती जाण. म्हणून ज्याचा बंगला मोठा त्याचं काळीज मोठा असावं. आता आपल्या तालुक्यात मन प्रसिद्ध आहे, बडा घर पोकळ वासन वारा जाई, आणि त्यावर नाव आहे त्याच्या जवळ नावची ओवे आहे ना, मी तयापासी पांडा हरप लोगा गेसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा. महाराजांनी स्मरण चालू ठेवलं. कामाच्या माळ्यानं दुसरा अतिरेक केला. ते बांधावरचा मसोबा उपसलाय म्हणे, आणि त्यामुळं तुमच्या गावावरती आणीबाणी आली, पटकेचा रोग आला. एक लक्षात ठेवा, अंधश्रद्धेत अडकू नका. रात्री माझी चप्पल गेली महाराज. मला एक जण आला म्हणला, असू द्या महाराज 7:30 जाते. अरे बाबा 7:30 काय, सकाळी 3:30 काम लागले. एक वाक्य शिकलेली पुरं, ज्यांनी विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले, ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले.
पण ज्याने ज्ञानोबांच्या आणि तुकोबांच्या बरोबरीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचे पाय धरले, ते सरपंच पदापासून आज राष्ट्रपती झाले. शिक्षणाला महत्व द्या. वर्गाच्या बाहेर बसत होतं लेकरू, एक 8.5 वर्षाचं पोरग होतं. माझी तळमळ आहे महाराज. मला असं वाटतं वारकरी संप्रदायानं ज्ञानोबा तुकोबा निळोबा जरूर सांगितले पाहिजे, पण वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकारानं आता फुले शाहू आंबेडकर सुद्धा लोकांना सांगितले पाहिजेत. 8.5 वर्षाचं लेकरू वर्गाच्या बाहेर बसत होतं, प्रवेश नव्हता, दिव्याखाली अभ्यास करत होता. 18 तासाचा अभ्यास केला आणि त्याच लेकरानं ज्या पोराला वर्गात प्रवेश नाही, ज्या पोराच्या डोक्याचे केस न्हावी कापून देत नव्हता, ज्याला माळ्याचा माणूस धान्य देत नव्हता, ज्याला कुंभार खापर देत नव्हता, त्याच पोरानं भारताचं संविधान लिहिलं. त्या महामानवाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे ज्ञानाचं उदाहरण आहे. संघर्ष कुणाला चुकलाय, सगळ्याच्या वाट्याला येतो, फक्त थांबायचं नाही. मी नेहमी सांगतो तरुण पोरं, माणसाचा पाय चालताना एक पुढं असतो, दुसरा पाठीमागं असतो. महाराज, जो पाय पुढं असतो त्याला अभिमान नसतो की मी पुढं आहे, आणि मागं राहिलाय त्याला कधी वाईट वाटत नाही की मी मागं राहिलोय. अरे क्षणात हे बदलणारं असतं. चंद्र चंद्राच्या जागी चमकतो आणि सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करायची नाही सूर्याशी, आणि सूर्यानं कधीही स्पर्धा करू नये चंद्राबरोबर. दोघंही चमकतात, फक्त आपापली वेळ यावी लागते, हे लक्षात राहू द्या. एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही, एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. महाराज शांत राहिलेत, कोणाला एका शब्दानं बोलले नाहीत, नामचिंतन करतायत. शेवटी त्याच्याच पोराला दुःख झालं, पटकीचा रोग आला. तो धावत आला, सावता महाराजाचे पाय धरले. महाराजांनी त्याला उपचार दिले, घरी नेलं. महाराज माघारी आले आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहिले. देवा, कागारू सलासी कृपाळू बाहरी, कृपाळू बाहरी, कागारू सलासी कृपाळू बाहरी, कृपाळू बाहरी. तुझं विन तुझी भक्ती नेनो, तुझं विन तुझी भक्ती नेनो. कागारू सलासी कृपाळू बाहरी, कृपाळू बाहरी. देवाला यावं लागलं. लपवा म्हणे कटीचे खुरपे सत्वर काढिले, हृदया माझी खोविले, साठविले देवासी अंतरा माझी. आम्ही विचारलं तुकोबांना, का हो महाराज, जसा जनाबाईला संघर्ष आला, नाथ महाराजाला त्रास झाला, सावतोबाला झाला, तुमचं काय? महाराज म्हणाले, आम्ही तुका म्हणे हरी, माझे नाही कोणी घरी, नका करू दुरी, मज पाया वेगळे. मग बाईला मेली मुक्त झाली, एवढा त्रास झाला, कोपाला पाटीला गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, एवढं सगळं झालं, मग फायदा काय? महाराज म्हणाले, हे क्षणभराचं होतं, हे क्षणभराचं होतं, पण परिणाम असा झाला, कवतुक वाटे झाली आवेचाचे, नाममंगळाचे 3 गुणे. असं काय घडलं? साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट. क्षण भरिया क्षण भरिया सोसी
दानवे पॅटर्न चाललाय. तुम्ही एवढ्या सगळ्या चाली एकदम म्हणले आम्ही काय म्हणायचं सांगा बरं. आमच्याकडे आहे का भांडवल मग? क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. संघर्ष कोणाला चुकलाय. मी उत्तर अर्धार्थ आहे, अवघी 5 ते 10 मिनिटं घेणार आहे. ताट बसा. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. फक्त 5 मिनिटं माझ्याकडे पहा. सरळ बसा रे पोरांनो. चंगळ्या बोले. हा आता बघा इकडे. ते कसं आहे, तात्पुरतं दुःख आणि परत सुख हेच चांगलं. गरिबीतून श्रीमंती चांगली, पण श्रीमंतीतून गरिबी वाईट. सावलीतून ऊन चांगलं, उन्हातून सावली चांगली, पण सावलीतून ऊन बेकार. अंधारातून उजेडाकडे चांगलं, पण उजेडातून अंधाराकडे वाईट. सुखातनं दुःख वाईट, दुःखातनं सुख चांगलं. चिंता नाही का? दुःखातनं सुख. उदाहरण देतो. एक पोरगा मुंबईला कामाला, गावाकडे आला, लग्न जमलं. पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्या. मग ते पोरग गावाकडे आलं, लग्न जमलं, लग्न झालं. अत्तराची फॅक्टरी त्या गावात होती, त्याच्या मित्राचीच होती. त्याचे 2 मित्र होते. एक अत्तरवाला होता आणि दुसरा कोळशाचा व्यापारी होता. मग तो मुंबईला गेला. 6 महिने आलाच नाही. अत्तरवाल्याची बिल उधारी बाकीच, त्याच्या नावावर नेलेलं सगळं. तो जसा गावाकडे आला तसा अत्तरवाला अत्तर बनवत होता. ते बादल्याच्या बादल्या त्यानं बनवलेल्या. कंपनीत फॅक्टरीत होता, ओलागार झालेला, अंगाला अत्तर लागलेलं. आणि त्याला ते लांबून एस टी स्टँडवर उतरलेला दोस्त दिसला. पळतच आला भाया मागं सारून. 6 महिने झाले लग्नाला, आमच्या गरीबाची अत्तराची उधारी बुडवतो. संदेशी वाजवली. माणसात अपमान झाला नवरदेवाचा. दुःख झालं का सुख? दुःख ना. आबरू गेली, माणसात मारलं, दुःख झालं, गालावर उमटलं सगळं. दुःख झालं का सुख? दुःख. पण रात्री 10 वाजेपर्यंत सगळ्या अंगाला घमघमाट येत राहिला. हे झालं सुख. दुःख तात्पुरतं, सुख कायम. दुसरं उदाहरण. तिथनं पुढं गेला थोडा, मग त्याचा तो कोळसवाला मित्र. हे कडक कपडे घातले होते त्यानं, इस्त्रीचे कपडे, लिंबू कापल अशी कडक इस्त्री, असा रुबाबात आला होता. आणि ह्यानं पाहिलं कोळसवाल्यानं, लेका सख्या, माझा दोस्त, माझा जिवलग, डार्लिंग, पिल्लू असे म्हणतात ना पुरं एकमेकाला प्रेमानं. पळतच आला आणि कडकडूनच मिठी मारली. आता माणसात इज्जत दिली, सन्मान दिला, अशी उडी मारून मिठी मारली. डोक्यावरून हात, तोंडावरून हात, पटापटा 2-4 मुके घेतले दोस्ताचे. हे सुख आहे का दुःख आहे? सुख आहे. पण इस्त्रीचा ड्रेस खराब झाला, काळा भंगारच झाला, हे दुःख. महाराज म्हणले आधी आम्हाला दुःख आलं, पण नंतर साधिले आवीट निज सुख क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. क्षणभरी म्हणजे याचा अर्थ एक क्षण असा घेऊ नका. आपण देवाची द्वारी उभा क्षणभरी असं म्हणतो. म्हणजे काय फक्त क्षणभरच जायचंय का? अर्धा क्षण घडता संतांची संगती, म्हणजे तिथं अर्धा क्षणच थांबायचंय का? असं नाही. क्षणभरी म्हणजे उभा आयुष्य. दुःख आलं वाट्याला, संघर्ष आला, पण साधिले आवीट निज सुख. जसं मुलगी नांदायला गेल्यानंतर माय म्हणते, हे बघ तुला त्रास होतोय, मलाही माहित आहे, तुझा नवरा आगाव आहे, सासू तर बेकार आहे, जाव तर तिकडंच बोडकी होऊ दे बघ, नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे त्याला, असं सगळं बेकार आहे तुझं सगळं काम, पण नाही लाज आहे, फक्त तुला लेकरू बाळ होऊ दे, मग बघू एक एकाकडं. मग आधी थरथर कापणारी पोरगी, तिला जेव्हा लेकरं होतात ना, मग नवरा जर अंगावर धावून आला तर म्हणते, हे बघा खबरदार, आता पप्या 8वीत गेलाय आणि दाद्यानं 10वीची परीक्षा पास दिली आता रगीलाय दाद्या. त्याला जर कळलं ना तुम्ही माझ्या अंगावर हात टाकताय, दाद्यानं जर हाताखालनं काढलं तर परत मला काय म्हणायचं नाही. आधी झुरू राहत होती, पुन्हा दबक्या पावलानं आली, मालकीन झाली. म्हणून साधिले आवीट निज सुख. नाहीतरी संसारात किती उलाढाली केल्यानंतर सुख लागलो. एक शेवटचं उदाहरण थांबतो. एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला 5,000ची साडी आणली. किती हजाराची? पटकन बोला, ताट बसा. माझ्या आयानो 5,000ची फेकली बायको सुद्धा. घे भुनभुन दैठण्यात सगळीकडे गेले, पण साड्या आणत नाही, साड्या आणत, घे पटकन. तिनं घेतली तर रडायला लागली. आणलं 5,000चं आणलं. मला वाटलं होतं 10-15 हजाराचं तरी आणा. ह्या बायांना 2च मोठ्या समस्या आहेत डॉक्टर, 2 अडचणी आहेत. एक म्हणजे ह्यांना घालायला चांगली साडी नाही, आणि दुसरी अडचण ह्यांच्या कपाटात ठेवायला जागा नाही. ऐकताय ना? यांचं कधीतरी कपाट उघडून पहा, जागाच नाही.
आणि ह्यांना घालायला चांगली साडी पण नाही. कसा मार्ग काढावा हे मला 5 वर्ष झालं कळालं नाही. एक पंचवार्षिक लढलो मी, कधी साधीले आविट निजे सुख देव जाणे. आता मग ती बाई रडायला लागली. तो म्हणला रडू नको, रडू नको, रडू नको बाळा, रडू नको, रडू नको म्हणतो ना. ती रडायची. आणून आणलं 5,000चं आणलं. तुमच्यापेक्षा विनकरी बरा. तो त्यानं कधी आणली मला नाही, त्यांच्यानं आणले होते. तो म्हणला रडू नको आणि आईला तर सांगू नको. तीच तर म्हणते तुमची म्हातारी येईल आता. मरावी म्हणून किती दिवस झालं नवस बोलते. एकदा मिली म्हणजे बोराटे महाराजाचं कीर्तन ठेवायचंय पुण्यतिथीला. बरं आता आत आल्यावर सांगू नका 5,000चं आहे, 300चं सांगा. तेवढ्यात म्हातारी आत केवढ्याच आहे र, माय नाही का दिसली कधी. तो म्हणला आई आवाज वाढवू नको, फक्त 300चं आहे. होतं कितीचं माय आणि सांगितलं किती. असं रोज तुमच्या बंगल्यात ठरतंय तुम्हाला माहित नाही. माझा लेक लय चांगला, माझा लय लेक चांगला. त्यानं 3 तोळ्याची बोरमाळा सासूला केली आहे का माहिती. आई म्हणले असू द्या, सगळं माहित आहे. केवढ्याच आहे सांग. 300चं आहे. खरं सांग 300चं आहे. म्हातारी म्हणली खरं सांग. अरे 300च आहे. तर आई तिनं लुगडं हातात घेतलं, खांद्यावर टाकलं, कमरेची पिशवी काढली, 300 रुपये काढले, पप्प्याच्या हातावर ठेवले. ह्या 300चं सुनबाईला दुसरं आण, ही राहू दे मला. गेली घेऊन. सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी, अधिकाची परी दुःखाची कुठं सुख यायचं. तुकोबरायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. महाराज म्हणाले जळो आता संसारू ओ काही शेवट पुरे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव झुरे. आता काय करू सांगा हो मज भेटेल कैसा. एकदा का त्याचं वेड लागलं ना की दुसरं काही दिसत नाही. डोळे तुम्ही घारे सुख, बोला बोला पटापटा. डोळे तुम्ही घारे सुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, बोलावा पहावा करावा भेटीला गी पंढरीनाथा भेटीला गी पंढरीनाथा. जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागी पंढरीनाथा. मग एकदा देव भेटल्यानंतर काय होतं. अरे बाबा ज्ञानोबरायांना देव भेटला, समाधिस्थ झाले. चंद्र सूर्य आहे, नाही नाही त्यांच्यामुळे चंद्र सूर्य आहे. तुकोबरायांना देव भेटला, वैकुंठाला गेले. सावता महाराजाला देव भेटला, हृदयात साठवला. एकनाथ महाराजाला देव भेटला, महाराजांनी हृदयात कोणला. जनाबाईला देव सापडला, तिनं आपला असं करून घेतला. मानकोजी महाराजांना देव भेटला. महाराज मंदिराचं काम सुरू होतं. पंचलिंग महादेव समोर आहेत. महाराजांच्या करवी मंदिराचं काम होतं चालू दैठण्यात. महाराजांनी देह ठेवला, समाधिस्थ झाले. ऐकलत का. आता महाराज जर देवाच्या पायाजवळ गेलेत तर महाराज जोपर्यंत आहेत तोपर्यंत खंडोबा देव गावात आहे. जोपर्यंत खंडोबा देव आहे तोपर्यंत महाराज आहेत. आणि सांगू का, जोपर्यंत हे दोघं आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. का हो, मग असं काय झालं की मानकोजी महाराजांनी इथं समाधी घेतली. महाराजांनी दिलेलं उत्तर म्हणजे आजच्या अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता. राहिलो अनंता तुझे पायी, राहिलो अनंता तुझे पायी. सांडी मांडी मागे बरोबरी, सांडी मांडी नाही बरोबर.
कुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा तुकाराम 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 हे तुकाराम तुका म्हणे येणे जाणे नाही आता. बस, झालं कीर्तन. चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं वागा. एक दोन सूचना फक्त द्यायच्यात. मला क्षमा करा थोडं कीर्तन लांबलं, पण आमच्या देहूकर फडावर 3 तासाचं कीर्तन असतं महाराज. खरंच असतं आमच्याकडं. 200 टाळकरी आमची पद्धतच आहे. कीर्तनकाराला भरपूर वेळ मिळावा याच्याकरता ती आमची पद्धत आहे. त्यामुळं वाढलेल्या वेळाबद्दल तुमची सगळ्याची क्षमा मागतो. चुकलं तर माफ करा. माझं आडनाव बोराटे आहे ना, त्यामुळं भीती वाटते. कधी आलात तर आमच्या नातेपुते गावाला भेट द्या. मोठ्या महादेवाच्या पायथ्याचं गाव आहे आमचं. आम्ही महादेवाचे भक्त आहोत. नातेपुते माहिती आहे का? गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणत होते आमच्याकडचे. कधी आलात तर या. शिकलेल्या लोकांनी संप्रदायात या पुरावं. 2 सूचना आहेत. आणि जरा कुणी उठायचं नाही. आपल्या गावचं नाव आता हे लाईव्ह चालू आहे का कीर्तन? बापरे, हे आधी नव्हतं का सांगायचं? घरच्यांना मेन्शन केलं म्हणजे मला टेन्शन येत नाही. असू दे, हरकत नाही. पण एक सूचना आहे, कुणी उठायचं नाही. हे डॉक्टरच बोलतात ना, जोपर्यंत सूचना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उठायचं नाही. आणि दुसरी एक सूचना, तरुण पोरं जरा नीट ऐका. जेवायला वाढू लागायला मदत करायची सगळ्यांनी शेवटच्या पंक्तीपर्यंत.